नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप जबरदस्त आणि भयानक लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. आणि हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये खूप मोठा टर्निंग पॉईंट दाखवण्यात आलेला आहे. इकडे मात्र आतापर्यंत या रॉच्या विक्रम कारखाने या माणसाने आता तिरंगा मिशनसाठी जरी तारिणीला पाठवलेलं असतं, पण हा तारिणीला आणि केदारला वेगळं करण्यासाठी आता विक्रम कारखाने आणि कौशिकीचा खूप मोठा ट्रॅप आहे. तर या ट्रॅपमध्ये तारिणी टीमसह आता केदार आणि तारिणीसुद्धा फसलेले आहेत. आणि याच दोघांच्या ट्रॅपनुसार आता तारिणी अमृतसरला गेलेली आहे, तर केदार आता तारिणीपासून वेगळा झालेला आहे. हो प्रेक्षकांनो, हा तिरंगा ट्रॅप आता जो काही असतो, मिशन तिरंगा ट्रॅप, तो असतो कौशिकीचा. आणि यामध्ये हा विक्रम कारखाने आता कौशिकीची मदत करते. आणि इकडे मात्र जेव्हा आता हे सर्व सत्य केदारला माहिती पडते, तेव्हा मात्र जणू आता इकडे केदारच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. आणि तेव्हा मात्र आता इकडे विक्रम कारखान्याचं रहस्य जेव्हा आता केदार समोर आलेलं असतं, तेव्हा दुसरासुद्धा रहस्याचा पर्दाफाश होतो. तो म्हणजे आता जे जे आणि कौशिकी ह्या खूप जुन्या मैत्रिणी असून आता गुलाबच्या बॉस असल्याचं जेव्हा आता इकडे केदार समोर येते, तेव्हा मात्र ही कौशिकी खांडेकर आता इकडे तारिणीला अमृतसरमध्ये पाठवत इकडे आता बंदी बनवते, ते म्हणजे आता इकडे केदारला. तर चला प्रेक्षकांनो, खरंच हा लेटेस्ट मसालेदार आणि धमाकेदार टर्निंग पॉईंट आलेला प्रोमो काय होता हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र आता केदारला वाटतं की नाही, मिशन तिरंगा जरी या विक्रम कारखान्याने सांगितलं असतं, पण त्यामागे मात्र कुठं ना कुठं पाणी मुरतंय. कारण ज्या दिवशी आता जेव्हा आता इकडे मात्र जे जेने या सर्वांना तारिणी टीमला आता बोलावलेलं असतं, तेव्हा मात्र आता इकडे जे जेला एक कॉल आलेला असतं. आणि त्या कॉलवर आता गुपित बोलत असलेली जे जेव्हा काही असे शब्द केदारच्या कानावरती पडतात, जे शब्द ऐकून केदारला सतत चिंता वाटत असते. आता रात्रीचं झोपलेला केदार शांततेत झोपूसुद्धा शकत नाही, कारण आता त्याला तारिणीची सतत चिंता सतावत असते. तर इकडे मात्र माझी तारिणी ठीक असणार की नाही याचा सुविचार करत असते. तेव्हा मात्र नाही, काहीही झालं तरी आता तारिणी टीमला पकडून आता इकडे खरंच जे बोलली ते खरंच ते त्यामध्ये इन्वॉल्व आहे का. खरंच आता जेचं बोलणं जेव्हा केदारने ऐकलं होतं, तेव्हा जे फोनवर बोलली होती कौशिकी खांडेकरांशी की तारिणी आपल्या ट्रॅपमध्ये फसलेली आहे, हे शब्द आता केदारच्या सतत कानात आता फिरत असतात. तेव्हा आता इकडे MNLच्या मीटिंगमध्ये इकडे आता कौशिकी बसलेली असते आणि कौशिकी एकटीच असते. तेव्हा आता काही फाईल साईन करण्यासाठी केदार तिच्याकडे जाते. तेव्हा मात्र आता केदार लगेच आता कौशिकीच्या जे काही रूम असते म्हणजेच ऑफिसची, त्याच्या बाहेर थांबते. तेव्हा आता कौशिकी फोनवर बोलत असते, ते म्हणजे विक्रम कारखानेसोबत. आणि इकडे मात्र आता विक्रम कारखानेसोबत बोलत असताना आता इकडे सर्व काही केदार ऐकते की हो, तारिणीचा आज या जगातील आखरी दिवस असणार आहे. आणि आता विक्रम कारखाने खरंच ना, तिरंगा मिशन म्हणून जरी तुम्ही अमृतसरला आता पाठवलं, तर आता अमृतसरहून लवकरच तारिणी फक्त आता इकडे मृत अवस्थेत मुंबईत आलेली पाहिजे. आता विक्रम कारखानेच माझ्या सोबतीला आहे, तर मला कसं घाबरायचं, असं ती आता विक्रम कारखानेसोबत बोलत होती. तेव्हा मात्र आता केदारच्या सर्व काही लक्षात आलेलं असतं की हा सर्व प्लॅन आता विक्रम कारखाने जो रॉचा माणूस असतो असं तारिणीने त्याला सांगितलं होतं, पण तो आता खरं तर इकडे मात्र कौशिकीचा शुभचिंतक आहे. म्हणून आता काहीही झालं तरी आता मात्र इकडे तारिणीला वाचवण्यासाठी आता हा अमृतसरला जाण्यासाठी बॅग भरतो. तेव्हा आता कौशिकीला मात्र हा डाव माहिती पडतो की केदार आता तारिणीकडे चाललेला आहे. तेवढ्यातच आता केदार एअरपोर्टवर पोचणार, तेवढ्यातच आता विक्रम कारखान्याचे काही माणसं जातात आणि इकडे मात्र आता केदारला बंदी बनवतात. तेव्हा मात्र आता बंदी
बंदी बनलेला केदार समोर आता अचानकपणे इकडे विक्रम कारखाने येतात आणि विक्रम कारखाने आल्यावरती बोलतात की मला माहिती पडलेलं आहे की तुमच्यासोबत तुम्ही मला इथं फक्त बंदी बनवून ठेवलेलं आहे, पण माझी तारिणी टीम नक्कीच माझ्यापर्यंत पोचणार. तुम्ही जास्त काळ असं गजाआड नाही राहू शकत. म्हणजे तुम्ही आता पोलीस स्टेशनच्या बाहेर नाही राहू शकत. कारण जरी तुम्ही एक पोलीस ऑफिसर आहात, पण तुम्ही खूप मोठे क्रिमिनलसुद्धा आहात. तुम्हीच त्या कौशिकी आणि जेजेची साथ दिलेली आहे मला माहिती आहे. आणि मला आणि केदार म्हणजेच तारिणीला वेगळं केलेलं आहे. पण हा केदार खांडेकर आता तुम्हाला सोडणार नाही विक्रम कारखाने. तेवढ्यातच आता तिथं कौशिकी आणि जेजे समोर येते आणि कौशिकी बोलते की सोडायला तू वाचला तर पाहिजे. आम्ही मात्र खूप मोठा ट्रॅप केला आणि आम्हाला असं वाटलं की आम्हीच हुशार आहो आणि तारिणी केदारला वेगळं करण्यासाठी हा ट्रॅप होता आणि त्या ट्रॅपमध्ये तुम्ही फसणार नाही असं आम्हाला 100% गॅरंटी होती. कारण ती तुझी तारिणी आहे ना, जी की फक्त आजच्या दिवस जिवंत राहणार आहे. आज मात्र ती मृत अवस्थेत लवकरच तिची बॉडी खांडेकरांच्या घरी पोचणार आहे. पण तेव्हा मात्र आता तिच्या बॉडीला अग्नी देण्यासाठी केदार तू सुद्धा नसणार आहे. तेव्हा केदार बोलते की कौशिकी खांडेकर, मात्र तू जो हा चांगुलपणाचा आढावा आणत होती ना, त्याचा आम्हाला अगोदरच गुपित माहिती होतं. पण लवकरच मात्र या केदारची तारिणी तुम्हा सर्वांना गजाआड घालवण्याशिवाय राहणार नाही. तेव्हा मात्र आता जे बोलते की जे बोलते ना ते करतेस. तुला माहिती आहे केदार, आणि ती तारिणी वाचणारच नाही आहे. तुला काय वाटलं की आता तू प्रत्येक वेळेस हुशारीनं तू आणि तारिणी काहीही प्लॅन करणार आणि मी त्या प्लॅनपर्यंत पोहोचू शकणार नाही. पण ज्या दिवशी मात्र आता कौशिकीचा कॉल रेकॉर्डमधले काही कॉल्स तुम्ही काढले, त्याच वेळेस आम्हा दोघींना डाऊट आलेला होता की तारिणी टीम आता जेजेपासून काहीतरी लपवतं आणि या सर्वांचं काहीतरी शिजतंय. त्यावेळेसच आम्ही आता विक्रम कारखान्याची मदत घेत इकडे आता मिशन तिरंगाचं आयोजन करत आता तारिणीला या जगातून नाहीसं करण्याचं प्लॅन केलेलं आहे. पण तेवढ्यातच आता तुला मारण्याचा आमचा सध्या तरी काही दिवस काहीतरी प्लॅन नव्हता. कारण तारिणी जर मृत अवस्थेत तुझ्यासमोर आली तर तू तसाही काही कामी राहणार नव्हता हे आम्हाला माहिती होतं. पण आता आमचा नाईलाज आहे, कारण आमच्या तिघांचा खरा चेहरा आणि या गुलाबच्या बॉस ती म्हणजे कौशिकी खांडेकरचा चेहरा तुझ्या समोर आला. अशी जे आता केदारला बोलते आणि केदार बोलते की खरंच तुझ्यासारख्या पोलीस ऑफिसरवर थू आहे. खरंच तुझ्यासारखी करप्ट पोलीस ऑफिसर मी आजपर्यंत कुठंही बघितली नाही. खूप ऐकलं तुझ्याबद्दल, तुझ्या शौर्याबद्दल, पण तू खूप घाणेरडी आहे. त्यावर जे बोलते की मला जर करोडो रुपये दिले ना तर मी काहीही करू शकते केदार. तुझ्यासारखी आणि तारिणीसारखी नाही आहे मी. पण आता मात्र तुझी तारिणी फक्त संध्याकाळपर्यंत जिवंत आहे. तेवढ्यातच आता इकडे केदार लगेच स्वतःचे कसेबसे हात सोडवतो आणि लगेच एक बंदूक इकडे कौशिकीच्या डोक्यावरती ताणतो आणि कौशिकीला घेऊन आता जिथं आता इकडे केदारला बंदी बनवून ठेवलं जातं तिथून बाहेर पडतो आणि लगेच अमृतसरला जाण्यासाठी निघते. तेव्हा मात्र खरंच आता अमृतसरला जाऊन लगेच इकडे आता तारिणीला हा केदार शोधू शकेल का आणि या विक्रम कारखाने आणि कौशिकीच्या ट्रॅपमधून आता तारिणीला जिवंत इकडे मुंबईमध्ये घेऊन येऊ शकणार का? हा जबरदस्त आता लवकरच ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे. म्हणून प्रेक्षकांनो, असेच जबरदस्त ट्विस्ट आणि भयानक एपिसोड बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली. स्वामी समर्थ.